ठाकरे आणि काँग्रेसच्या आमदारांची बाजी, शिंदे आणि भाजपचे आमदार तळाला. असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा हे सगळं सांगणारा रिपोर्ट या क्षणाला माझ्या हातात आहे. आपण ज्यांना मतं देतो, आमदार करतो, थोडक्यात आपलं प्रतिनिधित्व ज्यांना देतो ते सगळे हे प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर नेमकं करतात काय? तुमच्या मतदारसंघातला तुम्ही निवडून दिलेला आमदार हा आमदारांच्या या सगळ्या स्पर्धेमध्ये नेमका आहे कुठे? तो पहिल्या 5 मध्ये आहे की शेवटच्या 5 मध्ये आहे? हे सगळं सांगणारा रिपोर्ट या क्षणाला माझ्या हातामध्ये आहे. हा रिपोर्ट एका विश्वासार्ह संस्थेनं केलेला आहे. त्या संस्थेविषयी सुद्धा आपण बोलू. पण यामध्ये कोणत्या आमदाराची कामगिरी ही पुढे आहे आणि कोणत्या आमदाराची कामगिरी ही मागे पडलेली आहे, हे जाणून घेणं सुद्धा इंटरेस्टिंग आहे. काही नावं आणि त्यांची कामगिरी बघून कदाचित तुम्हाला धक्का बसेल. तसा धक्का जर का तो असेल, तर अर्थात मतदार म्हणून व्यक्त व्हा आणि तुम्हाला जे वाटतंय ते लिहाच. पण याशिवाय यात तळाला ज्या आमदाराचं नाव आहे, त्या आमदाराचं नाव, तो आमदार कोणत्या पक्षाचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा अर्थात तुम्ही याच्याशी सहमत नसाल, तर मतदार म्हणून, नागरिक म्हणून तुमचं जे मत आहे त्याबद्दलचं ते मांडण्याचा अधिकार तुम्हाला आहे. त्यामुळे तिथेही व्यक्त व्हा. तुर्तास आपण या यादीमध्ये कोण कोण पहिल्या नंबरवर आणि कोण कोण अगदी शेवटाकडे हे बघूयात. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलभिडू बघताय. तर प्रजा फाउंडेशन या संस्थेनं मुंबईमधल्या आमदारांचा हा रिपोर्ट कार्ड आपल्या समोर ठेवलेला आहे. आता या सगळ्या रिपोर्ट कार्डमधनं समोर येणारी सविस्तर माहिती आपल्या समोर ठेवण्यापूर्वी जो थेटपणे निष्कर्ष या रिपोर्ट कार्डमधनं पुढे येतोय, तो सगळ्यात आधी तुमच्या समोर ठेवतो. हा रिपोर्ट आपल्याला हे सांगतोय की सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांचे जे मुंबईतले आमदार आहेत, ते मुंबईचे प्रश्न मांडण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. तर दुसरीकडे जे विरोधात आहेत, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत, ते मात्र यामध्ये मुंबईकरांचे प्रश्न मांडण्यामध्ये पुढे पाहायला मिळतात. तसा थेट निष्कर्ष या रिपोर्टमधनं आपल्याला मांडलेला दिसतोय. आता हा रिपोर्ट कार्ड मांडताना त्यांनी काय पाहिलंय, प्रजा फाउंडेशननं काय पाहिलंय, तर आमदारांनी विधानसभेमध्ये किती उपस्थिती लावली, त्यांनी किती प्रश्न विचारले, त्यातले किती प्रश्न महत्त्वाचे होते, शिवाय आमदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मांडलेलं हे रिपोर्ट कार्ड आहे आणि त्याच्या आधारे दिलेलं हे रँकिंग आहे. ही गोष्ट आपण इथे लक्षात घेऊया. आता मुंबईमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की एकूण 36 आमदार आहेत. पण या रिपोर्ट कार्डमध्ये 33 आमदारांना कन्सिडर केलेलं गेलेलं आहे. मग याच्यातनं वगळलं कोणाला गेले, तर जे 2 मंत्री आहेत, आशिष शेलार आहेत आणि मंगल प्रभात लोढा आहेत, त्यांना यातनं वगळलं आणि त्याच्याशिवाय राहुल नार्वेकर यांना सुद्धा वगळलं गेलेलं आहे. अर्थातच या सगळ्यांकडे असलेल्या पदामुळे त्यांना या सगळ्या रिपोर्ट कार्डचा भाग केलेला नाहीये. आता या रिपोर्ट कार्डचा सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे या रिपोर्टनुसार पहिल्या 5 आमदारांमध्ये कोणते आमदार आहेत आणि शेवटच्या 5 आमदारांमध्ये कोणते आमदार आहेत, ते आपण पटकन बघूया. चांगली कामगिरी करणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आपल्याला काँग्रेसचे अमीन पटेल दिसतात. त्यांच्या खाली काँग्रेसचेच असलम शेख दिसतात दुसऱ्या क्रमांकावरती, आणि तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला काँग्रेसच्याच ज्योती गायकवाड दिसतात. म्हणजे पहिल्या तीनही क्रमांकाचे आमदार जे मुंबईकरांचे प्रश्न मांडतात, त्यात पहिले 3ही आमदार हे काँग्रेसचे आहेत. ही गोष्ट विशेषत्वाने लक्षात घेण्याजोगी आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये काँग्रेसचे 3च आमदार आहेत आणि हे 3ही आमदार त्यांच्या कामगिरीच्या रँकिंगमध्ये पहिल्या 3 मध्ये येत आहेत. ही गोष्ट विशेष आहे. त्यांच्या खाली कोण दिसतं, ते ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिसतात. चौथ्या क्रमांकावरती ठाकरेंचे सुनील प्रभू दिसतात, तर ठाकरेंचेच मनोज जामसुदकर हे 5व्या क्रमांकावरती दिसतात. त्यामुळे पहिल्या 5 मध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना याच 2 विरोधात असलेल्या पक्षांचे आमदार दिसत आहेत. ही गोष्ट इथे महत्त्वाची आहे. सत्ताधारी आमदार या पहिल्या 5 मध्ये दिसत नाहीत. आता जर का आपण शेवटच्या 5 कडे गेलो, शेवटचे 5 आमदार की ज्यांनी अगदी सुमार कामगिरी केलेली आहे, तर त्यात सर्वाधिक सुमार कामगिरी करणारे आमदार कोण दिसतात, तर ते शिंदेंच्या शिवसेने आहेत. ते शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी अत्यंत सुमार कामगिरी केलेली आहे आणि ते थेट 33व्या क्रमांकावरती दिसत आहेत. त्यांच्या खाली सुद्धा जे आमदार आहेत ते शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत. अशोक पाटील, त्याखाली भाजपचे रामचंद्र कदम, त्यांच्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे दिलीप लांडे आणि त्यानंतर भाजपचे कालिदास कोळंबकर. तर शेवटच्या 5 मध्ये आपल्याला सत्तेत असलेले शिवसेना आणि भाजपचे आमदार दिसतात. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या. चांगली कामगिरी असलेले मुंबईकरांचे प्रश्न मांडणारे आमदार म्हणून पहिले जे 5 आहेत त्यामध्ये विरोधातले आमदार दिसतात आणि ज्यांनी सुमार कामगिरी केलेली आहे अशा आमदारांमध्ये सत्ताधारी पक्षाचे, शिवसेनेचे आणि भाजपचे आमदार दिसतात.
आता या नावांच्या शिवाय मुंबईमध्ये असेही काही आमदार आहेत की ज्यांच्या भोवती माध्यमांचं मोठं वलय असतं, चर्चा असते. पण त्या आमदारांची प्रत्यक्ष कामगिरी कशी आहे, काय आहे? तर या रिपोर्टमधनं दिसतंय सगळ्यात चर्चेतलं नाव मुंबईतल्या आमदारांपैकी ते म्हणजे आदित्य ठाकरे यांचं. ते मंत्री राहिलेले आहेत. तर आदित्य ठाकरे यांची कामगिरी इथे 18व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष असलेले अमित साटम यांच्याबाबत आपण बोलायचं झालं तर अमित साटम यांची कामगिरी आपल्याला 8व्या नंबरवरती दिसते. तर आदित्य ठाकरे यांचेच मावस बंधू असलेले आमदार वरुण सरदेसाई यांची कामगिरी आपल्याला आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा बेटर पाहायला मिळते, कारण ते याच रेटिंगनुसार 10व्या क्रमांकावरती दिसतात. तर संजय राऊत यांचे बंधू असलेले सुनील राऊत यांची कामगिरी सुद्धा आपल्याला सुमार पाहायला मिळते. सुनील राऊत हे या सगळ्या रेटिंग्समध्ये 21व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर या रिपोर्ट कार्डमधून प्रामुख्यानं हायलाईट होण्याजोगी गोष्ट कुठली आहे, तर विरोधी पक्षामध्ये असलेले आमदार हे सातत्यानं चांगली कामगिरी करतायत, पहिल्या 5 मध्ये दिसत आहेत. आणि याच्याशिवाय काँग्रेस ज्यांचे फक्त 3 आमदार मुंबई भागामध्ये आहेत, ते 3ही आमदार इतकी चांगली कामगिरी करतायत की पहिल्या 3 क्रमांकांचे आमदार हे काँग्रेसचे आहेत. ही गोष्ट विशेषत्वानं इथं लक्षात घेण्याजोगी आहे. आता ज्या संस्थेनं हा सगळा रिपोर्ट केलेला आहे आणि हे रँकिंग दिलेलं आहे, त्या संस्थेच्या विश्वासार्हतेबद्दल काय हा प्रश्न कदाचित तुम्हालाही पडला असेल, तर थोडंसं त्याच्याविषयी सुद्धा आपण बोलूया. प्रजा फाउंडेशन ही संस्था जिने हा रिपोर्ट कार्ड तयार केला, ही संस्था गेली काही वर्ष अशा पद्धतीचं काम करत आलेली आहे आणि अधिकृत माहिती RTIच्या आधारे हा डेटा घेऊन ॲनालिसिस केलं जातं आणि त्या आधारे प्रामुख्यानं शहरी भागातील मुंबई दिल्ली सारख्या शहरी भागातील लोकप्रतिनिधींच्या कामगिरीवरती भाष्य हे प्रजा फाउंडेशनकडनं केलं जातं आणि तसंच केलेलं हे भाष्य आहे. या संस्थेने दिलेल्या रिपोर्टची चर्चा ही अर्थातच मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमधून सुद्धा होत असते. आता हा रिपोर्ट बघत असताना सत्ताधारी पक्षातले आमदार नेमकं करतायत काय आणि विरोधात असलेले आमदार हे कसे शाबासकी मिळवण्याच्या पात्रतेचे आहेत, असं सगळं तुम्हालाही वाटून जाईल. पण हा रिपोर्ट बघत असताना आणखी एक मुद्दा आहे जो आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. तो असा की 12व्या विधानसभेच्या तुलनेत आमदारांच्या सरासरी गुणांमध्ये आपल्याला या रिपोर्टनुसार घट झालेली दिसते. 12व्या विधानसभेमध्ये आमदारांचे गुण हे सरासरी 61 इतके होते, तेच 14व्या विधानसभेमध्ये 54 इतके झाले. 15व्या विधानसभेमध्ये त्यात किंचित वाढ झाली आणि ते 55 इतके झाले. त्यामुळे 12व्या विधानसभेशी जर का आपण या सगळ्या आकड्यांची तुलना केली तर लक्षात येईल की एकूण आमदारांची कामगिरी ही घसरत जाते आणि ही गोष्ट अर्थातच मतदार म्हणून, नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांच्या हिताची नाही, हे सुद्धा आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल. अर्थात हे झालं मुंबई पुरतं, कारण यामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे मुंबईतल्या फक्त 33 आमदारांच्या कामगिरीचं ॲनालिसिस केलेलं आहे आणि त्या आधारे दिलेला हा सगळा रिपोर्ट आहे. तुम्ही कदाचित मुंबई बाहेरून हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या मतदारसंघातील आमदाराच्या कामगिरीविषयी तुम्ही समाधानी आहात की नाही हे आवर्जून आम्हाला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माहितीपूर्ण वाटला का हेही सांगा. या व्हिडिओसाठी कॅमेरा हाताळलाय माझा सहकारी अमर सकपाळ याने. बोल भिडूसाठी मुंबईतनं मी गुरुप्रसाद.